नमस्कार. आपल्या सगळ्यांना आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या भरभरून शुभेच्छा. हा जागतिक महिला दिन सुरू का झाला माहीत आहे का? आणि तोही 8 मार्चलाच कशासाठी? चला तर बघूया. आपण हा महिला दिन का साजरा केला जातो आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. देश कोणताही असो, प्रत्येक देशात प्रत्येक ठिकाणी महिलांना आपला हक्क सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागला. तेव्हाच 1908मध्ये 15,000 महिलांनी एक मोठा मोर्चा काढला न्यूयॉर्कमध्ये. या महिलांच्या मागण्या होत्या कामाचे तास कमी केले जावेत, वेतन वाढवण्यात यावे, अशा बऱ्याच मागण्या सोबत एक महत्त्वाची मागणी होती, ती म्हणजे महिलांनासुद्धा मताचा अधिकार दिला जावा. या ठिकाणी मला अतिशय अभिमानाने सांगावेसे वाटते, आपल्या संविधानाने मात्र महिलांना कोणत्याही प्रकारचा संघर्ष करण्याची गरज भासू दिली नाही. कारण संविधानानेच महिलांना मताधिकार दिलेला आहे आणि प्रत्येकाच्या मताचे मूल्य समान ठेवलेले आहे. स्वातंत्र्यानंतर भारताला संविधान मिळाले होते, लोकशाही मिळाली होती, पण समाजात स्त्रियांना समान अधिकार नव्हता. ही परिस्थिती बदलण्यासाठी बाबासाहेबांनी कायदामंत्री असताना हिंदू कोड बिल तयार केले. स्त्रियांच्या हक्कासाठी त्यांनी केलेला क्रांतिकारक प्रयत्न म्हणजे हिंदू कोड बिल. या हिंदू कोड बिलामध्ये अनेक क्रांतिकारी तरतुदी आहेत. हिंदू कोड बिल देऊन बाबासाहेबांनी 100 वर्षाच्या रूढी परंपरेला छेद दिले. आता या बिलामध्ये इतके काय आहे तर पाहू आपण. पहिली तरतूद स्त्री पुरुष समान कायदा. आता यामध्ये काय आहे? अगोदर स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जरी काम केली तरी तिला तिचा पगार पुरुषापेक्षा कमी दिला जात असे. त्यामुळे हा कायदा महिलांसाठी खूप उपयुक्त आहे. दुसरी तरतूद, महिला आपल्या मर्जीने मूल दत्तक घेऊ शकते. तिसरी, स्त्री जातीने कोणतीही असो, तिला तिच्या पसंतीने लग्न करण्याचा अधिकार दिलेला आहे. चौथी तरतूद आहे एकदाच विवाह करण्याचे स्वातंत्र्य. पुरुष कितीही लग्न करू शकत होता, पण आज स्त्रीच्या परवानगीशिवाय दुसरे लग्न करू शकत नाही. पाचवी तरतूद आहे वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाप्रमाणेच मुलीचा पण संपत्तीमध्ये अधिकार असला पाहिजे. या महामानवाने तमाम स्त्री जातीला हिंदू कोड बिलाद्वारे न्याय देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. त्यांचे कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी आभार.